श्री स्वामी समर्थ. कहाणी दिव्यांच्या औसेची. ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने आरोग्य ऐश्वर्य लाभतं, दुःख दारिद्र्य दूर होतं. कहाणी औसेची. तमिळ देशात पशुपती नावाचा शेठ राहत होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्ये होती. लहानपणीच भावा बहिणीने ठरवलं होतं की बहिणीला मुली झाल्या तर भावाच्या मुलांशी लग्न लावून देईल. पुढे दोघांची लग्न झाली. भावाला 3 मुलं आणि बहिणीला 3 मुली असे अपत्य त्यांना झाले. बहीण श्रीमंत होती. तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत होती व भाऊ दारिद्र्यात दिवस काढीत होता. भाऊ गरीब असल्यामुळे बहिणीने तिच्या 2 मुलींचे लग्न दुसऱ्या ठिकाणी म्हणजे श्रीमंतांच्या ठिकाणी लावून दिले. ती तिचे वचन विसरली. पण तिची लहान मुलगी सगुनीला हे वचन आईने मामाला दिले आहे हे माहीत होते. म्हणून तिने आईला सांगितले, मी लग्न करील तर मामाच्या मुलाशीच करीन. तिने मामाच्या लहान मुलाशी लग्न करण्याचे ठरवले. पक्का विचार केला. शेवटी तिच्या आईने सुद्धा तिचे लग्न आपल्या भावाच्या मुलाशी लहान मुलाशी लावून दिले. सगुणा गरिबीतच सुखाने संसार करू लागली. एके दिवशी त्यांच्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असताना काठावर त्याने त्याची रत्नजडित अंगठी काढून ठेवली. तेवढ्यात तिथे एक घार आली. तिने ती अंगठी चोचीत उचलून निघून गेली. घारीने अंगठी सगुनीच्या घरात छतावरती टाकून दिली. ती अंगठी सगुनेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले. बक्षिसात त्यांनी विचारलं तिला. राजाने विचारले, अजून काय हवे माग असे सांगितले. सगुनेने मागितले की येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कुणाच्याच घरात दिवे लावू नये असा हुकूम काढा महाराज. राजाने तसे केले. शुक्रवारी सगुनेने सर्व घरदार घरभर दिवे लावले. उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या 2 दिरांना पुढच्या व मागच्या दारी तिने उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाला असे तिने सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अलक्ष्मी तिच्या घरातून निघून गेली कायमची. या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची अखंड टिकू लागली व घरात धनधान्य भरभराट झाली. राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येची आहे. म्हणून दीप अमावस्येला आषाढ अमावस्येला सकाळी देवांची पूजा झाल्यावर दीप पूजा करावी. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा. घरातील मुलगा किंवा मुलगी कुल दीपकांचे औक्षण करावे. मुलांनाही आपल्या भारतीय संस्कृती कळायला हवी. संध्याकाळी संपूर्ण घरात दिवे लावावे. घरातील प्रत्येक कानाकोपरा प्रकाशित करावा. दाराशी संध्याकाळी 1 दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा लावावा लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते व आपल्या घरात भरभराट करते. अशी ही दिव्यांच्या औसेची कहाणी आहे. धन्यवाद.